काय तुम्हाला आश्वासित केले मुख्यमंत्र्यांनी? मुख्यमंत्री साहेबांना जे पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं तेच आश्वासन आम्हाला दिलंय. आरोपी कुणालाही सोडणार नाही. जे आरोपी आहेत त्यांना सजा भेटणार आहे. महाराष्ट्राला एक उदाहरण भेटणार आहे ह्याच्यातून की गुन्हेगाराला इथं माफ केलं जात नाही आणि तसं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे. तुम्ही काय निवेदन दिलं, काय मागणी केली मुख्यमंत्र्यांकडे? आम्ही चर्चा केली आहे, निवेदन नाही दिलं. आम्ही अगोदरच साहेब आपले आमदार साहेब सुरेश अण्णा वगैरे ते बोलत होते. आम्ही चर्चा केली त्यांच्यासोबत ह्या सगळ्या प्रकरणाची आणि आमच्याकडे काही ज्या गोष्टी होत्या ऑफिशियली त्या आम्ही दाखवल्या आणि त्यांच्यासोबत चर्चा झाली. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत काही चर्चा झाली आहे? आम्हाला न्याय पाहिजे. मग ते कसा भेटतंय ते साहेबांना सांगितलं आम्ही की आम्हाला न्याय द्या. कसं हा आम्ही भूमिका फक्त न्यायाची मांडली. आम्हाला न्याय पाहिजे. ते बघतील. ते मग त्यांना ते निर्णय घेतील. ते मुख्यमंत्री आहेत, ते निर्णय घेतील. मला न्याय पाहिजे. निपक्षपातीपणे हा तपास झाला पाहिजे. त्यांनी हो बोलले. त्याच्यानंतर ह्या गुन्ह्यामध्ये कुणीही असलं, किती मोठं असलं तर त्यांना 100% ह्याच्यात शिक्षा होणार हे त्यांनी शब्द दिला आहे. मुंडेबाबत काही आपण मुख्यमंत्र्यांना सांगितलं का? नाही सांगितलं. आम्ही जे FIR आहेत FIR प्रमाणे आम्ही बोललो साहेबांना आणि FIR प्रमाणे बोलणं झाल्यानंतर आम्ही जी घटना घडली त्या कालावधीमध्ये सगळ्यांचे CDR काढा आणि त्याप्रमाणे सगळा तपास करा. सर वाल्मिकी कराडबद्दल काय बोलत? वाल्मिकी कराडचं काय रोल आहे, काय वाटतं? आम्ही FIR बद्दल माझं बोलणं झालंय. वाल्मिकी कराडबद्दल तुम्ही काय बोलत? आम्ही जे FIR आहेत सगळे 28 मे पासूनचे ते सगळे त्यांना दिले. तो सबको सजा मिलने वाली है. जिसने भी ये गुनाह किया है, जिसने भी हत्या की है उसको गुनाह मिल. धनंजय मुंडे को लेकर हे पुरावे आम्ही दिले. याचा अर्थ असा होता का की गुन्हा दाखल करताना काही पुरावे हे बाजूला ठेवण्यात आले जाणून की असा काही प्रकार होता, त्यामुळे तुम्हाला आज थेट मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावे लागले? पुरावे म्हणजे जे FIR आहेत पहिल्यापासूनचे एक 4-5 महिन्यातले ते कसे जुळतात एकमेकाला त्याचे मी साहेबांसोबत चर्चा केली. म्हणजे वाल्मिकी कराडचाही जो FIR आहे तो पण याची सगळे दिले. जी चौकशी सुरू आहे त्यापासून आपण समाधानी आहात आतापर्यंत? समाधान आहे. चौकशी सुरू. आम्हाला त्याचा अहवाल 1-2 दिवसामध्ये सगळा मिळण्याबाबत पण चर्चा केली. 2 दिवसात ते आपल्याला जे काय तपास झालाय ते आपल्याला कळेल. आम्हाला ज्या बदल करायचे ते सांगितले. जे बदल करायचे सांगितले. आपण आता ऐकत होतो देशमुख कुटुंबियांना. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि तिथून बाहेर आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला. साधारण तासभर ही चर्चा झाली आणि आरोपींना आपण सोडणार नसल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. गुन्ह्यातल्या कोणालाही सोडणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असं संतोष देशमुख यांचे भाऊ यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नुकतीच हत्या झाली होती आणि या हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आणि त्या भेटीनंतर देशमुख कुटुंबीय प्रसिद्धी माध्यमांना देखील सामोरं गेले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.